मग संध्याकाळी 7 वाजता आपण सगळा डिनर रेडी ठेवूया. ओके, 7ला डिनर म्हणजे 6:30 वाजता बरोबर स्टार्टर्स मला सर्व झालेले पाहिजेत. हा, 6:30च्या ठोक्याला. ऑलराईट. आणि फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक्सचा वगैरे सगळा स्टॉक आहे का नाही बघा, ज्यूस आहेत का नाही बघा. हा, म्हणजे तिला नक्की काय काय आवडतं अजूनपर्यंत आपल्याला काही ठाऊक नाहीये. ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणात जरा बेतानं तिखट टाका. ती कितपट तिखट खाते यू रिअली डोंट नो. हा अजय, आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मम्मानं सांगितलं मी पास्ता सुद्धा करा. नाही म्हणजे तिला जर का असं वाटलं की इंडियन खाऊन कंटाळा आला इतके दिवस, तर पास्ता आवडेल तिला. पास्ता सगळ्यांनाच आवडतो नाही का? काय चाललंय तू? काय यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची रंगीत तालीम वगैरे करतेस की काय? काय सगळे ऑप्शन्स वगैरे ठेवूया, काय चाललंय तुझं? अरे वा, शाणाच आहेस. त्या दिवशी कीर्तनेंच्या घरी चाललो होतो आपण, तेव्हा तू स्वतःच्या कपड्यांबद्दल किती चूजी होतास. हे नको ते नको, हे नाही आवडत. मला म्हणाला सुद्धा होतास फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तसंच गायत्री आपल्याकडे फर्स्ट टाइम येते आणि माझं फर्स्ट इम्प्रेशन कसं पडेल तिच्यावर? मी म्हणजे काही केलंच नाही तर. अगं पण तू ही जी काही एवढी लांब लचक लिस्ट बनवलीस ना, मला नाही वाटत ती यातले निम्मे पदार्थ सुद्धा खाईल. म्हणजे मला शंका आहे. अजय मला करू दे ना, मला काय हवंय ते. असं काय करतोस? बरं बाई, कर कर. अजय मला सांग, डेझर्ट साठी काय करायचंय? अजय तुझ्याशी बोलतेय. डेझर्ट. अरे बघ, मी ना आता ठरवलंय तुझ्यामध्ये पडणारच नाहीये. काय काय तुला मनमानी करायची ती कर. मनमानी? आणि माझ्या कपड्यांवरनं मला अजिबात सुनवायचं नाही, याच्या पुढे लक्षात ठेव. हा, याच्या काही नव्या सुनबाई येतील ना आपल्या, त्यांच्या समोर जरा आमच्यावर बॉसिंग कमी केलं तर बरं. बॉसिंग? मी बॉसिंग करते होय याच्यावर? मी जरा प्रेमाने काहीतरी सांगते तुला तर ते सुद्धा बॉसिंग वाटतं तुला. जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना आता. हो ग बाई, उगाच लगेच इतकं इमोशनल व्हायची गरज नाही. छान. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तिच्या समोर थोडस डिक्टेट कमी कर. मला काय किंवा कार्तिकला. नाही उगाच घाबरायची ती बिचारी. तिला वाटायचं एका हिटलरच्या तावडीतून सुटले आणि दुसऱ्याच्या तावडीत सापडले, आगीतून फोपाट्या. झालं नाही तुझं सगळं बोलून झालं असेल तर मी बोलेन. हा, झालं ना नक्की? खूप महत्वाची गोष्ट अशी आहे, तू आता सासरा होणार आहेस तेव्हा प्लीज सासऱ्यासारखा वाग. लहान मुलासारखा इकडे तिकडे बागडू नकोस. आणि प्लीज फालतू जॉक्स अजिबात नको. हा म्हणजे तिला ना आपला असा दरारा वाटला पाहिजे. दरारा? हा, नाही म्हणजे नंतर लाड करायचेच आहेत आणि आपण भरपूर लाड करूच तिचे, पण आता जरा आपण कडक वाटायला पाहिजे ना. ओके ओके बॉस, ॲज यू से. डेझर्ट साठी कस्टर्ड, कॅरमेल कस्टर्ड चालेल? नाही ग, मला तरी वाटतं तिला गुलाबजामच आवडत असणार. नाही रेशी, गुलाबजाम नको. आय थिंक कॅरमेल कस्टर्ड आणि ब्रेड पुडिंग. मम्मा कॅरमेल कस्टर्ड आणि ब्रेड पुडिंग. ओके.